महाराष्ट्रात आणि गोव्यात सहाय्यक प्राध्यापक म्हणजेच असिस्टंट प्रोफेसर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अखेर एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजेच सेट विभागातर्फे या वर्षांच्या परीक्षेची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। ही अत्यंत प्रतिष्ठेची परीक्षा 26 जुलै रोजी घेतली जाणार असून यासाठीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 2 ते 16 जून या कालावधीत नियमित शुल्कासह सुरू होणार आहे। त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांमध्ये आता एकच लगबग सुरू झाली आहे। विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉक्टर प्रफुल्ल पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरता येणार आहे। जर काही कारणास्तव नियमित मुदतीत अर्ज भरता आला नाही तर 17 ते 19 जून या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अतिरिक्त संधीही देण्यात आली आहे। यंदा खुल्या प्रवर्गासाठी 800 रुपये आणि आरक्षित प्रवर्गासाठी 650 रुपये नियमित शुल्क निश्चित करण्यात आले आहे। ही परीक्षा पुणे, मुंबई, कोल्हापूर, संभाजीनगर, नागपूर आणि गोव्यातील पणजीसह प्रमुख शहरांमधील विविध केंद्रावर घेतली जाईल। विद्यापीठांमध्ये उमेदवारांना एक महत्त्वाची सूचना दिली आहे की ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत स्वतःकडेच ठेवावी। ती विद्यापीठाकडे पोस्टाने पाठवण्याची गरज नाहीये। तसेच आधीच सेट उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना त्याच विषयात पुन्हा परीक्षा देता येणार नाहीये। एकीकडे परीक्षा जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी कमी कालावधीत होणारी धावपळ आणि अभ्यासाचे नियोजन पाहता उमेदवारांसमोर मोठे आव्हान असणार आहे। अशा परिस्थितीत विद्यापीठ प्रशासनाकडून कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय ही प्रक्रिया सुरळीत पार पडेल का? तुम्हाला काय वाटतं? परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळालेला हा वेळ पुरेसा आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि फॉलो करा न्यूज डॉट्स।